धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मागील अनेक वर्षापासून सातत्याने अतिवृष्टी असेल, अवकाळी पाऊस असेल, आपलं महायुतीचे सरकार हा खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. यावर्षी सुद्धा एक मोठा पॅकेज, आजपर्यंतच्या इतिहासामधील सर्वात मोठा पॅकेज 31,000 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना आपल्या शासनाने केली. त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि महायुती सरकारचे मी अभिनंदन करतो, त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो. हे सर्व काही करत असताना अध्यक्ष महोदय, मी धान उत्पादक जिल्ह्यातून येतो. आमच्या येथील शेतकरी हा फक्त धानच पिकवतो आणि शेती आता ही धान शेती परवडणारी नाही आहे. दरवर्षी मध्य प्रदेश असेल, आमच्या लगतच्या छत्तीसगड असेल, या ठिकाणी धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली जाते. त्याचप्रमाणे आपल्या येथील महाराष्ट्रातील सुद्धा धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकार बोनसच्या रूपाने मदत करते. यावर्षी सुद्धा आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने प्रति हेक्टरी 20,000 रुपयाची मदत करावी अशी मागणी सुद्धा मी करत आहे अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे आज वन्य प्राण्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत आहे, शेतपिकांचे नुकसान होत आहेत आणि आता शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना कुंपण करण्याकरता 100% अनुदानावर त्यांना कुंपणाची योजना लागू करावी. त्याचप्रमाणे आता या शेतीला चांगले दिवस येण्याकरता आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आतापर्यंत शासकीय कृषी महाविद्यालय नाही आणि म्हणून आमच्या गोंदियामध्ये शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर करण्यात यावे अशी सुद्धा मागणी या माध्यमातून करत आहे. त्याचप्रमाणे आज शेतीशिवाय कोणत्याही प्रकारचा रोजगार आमच्या जिल्ह्यामध्ये नाही आणि म्हणून लगतच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोह खनिजचे उत्पादन होत आहे आणि त्यामुळे गोंदियामध्ये एखादा पोलादाचा कारखाना सुरू करता येईल का आणि त्या माध्यमातून आपल्या येथील बेरोजगार युवकांना रोजगार देण्याकरता शासनाने पुढाकार घ्यावा ही सुद्धा विनंती करतो. कारण बेरोजगारीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आज जे युवक आहेत ते ऑनलाईन गेमिंग, अनेक प्रकारच्या ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत आणि म्हणून हे सर्व अनेक प्रकारच्या या माध्यमातून अनेक गुन्हेगारीकडे सुद्धा अनेक युवक वळले आहेत आणि हे सर्व सोडवण्याकरता आपण आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये, आमचा शेवटचा जिल्हा आहे, नक्षलग्रस्त जिल्हा आहे, आदिवासी जिल्हा आहे, या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या ही सुद्धा मागणी या माध्यमातून करत आहे अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे आता महसूल मंत्र्यांनी फार चांगली योजना आणली. आता तुकडीबंदी कायद्याच्या माध्यमातून सर्व लोकांना त्यांच्या जे तुकडे होते त्यांची रजिस्ट्री होणार आहेत, त्यांच्या नावावर येणार आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये आता आमच्या शहरी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये अतिक्रमण असतील, झुडपी जंगलाचे अतिक्रमण असतील, आबादीचे अतिक्रमण असतील, नजुलची जागा असेल, या सर्व जागा त्यांना सर्वांना घरे या योजनेच्या मार्फत त्यांना नियमाकल करून त्यांच्या मालकी हक्क देण्यात यावा ही सुद्धा मी विनंती करतो अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे आज जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची कमतरता आहे. ही शिक्षकांची कमतरता दूर करण्याकरता लवकरात लवकर शिक्षक भरती करून ही कमतरता दूर करावी. त्याचप्रमाणे आज आमच्या गोंदिया शहरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत. शहरामध्ये कचऱ्याची उचल होत नाही, त्यामुळे पूर्ण शहरामध्ये घाणीचे साम्राज्य आहे आणि या कचरा उचलण्याकरता ती जी जागा लागते प्रोसेसिंग करता ती जागा उपलब्ध नाही, ती जागा उपलब्ध करून देण्यात यावी. त्याचप्रमाणे गोंदिया शहरामध्ये यासोबत पिण्याच्या पाण्याकरता सुद्धा शासनाने योजना मंजूर केली आहे. ती योजना सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून लोकांना 24 तास पाणी मिळेल याकरता सुद्धा प्रयत्न करावे अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे आज आपल्या या नागपूर अधिवेशनामध्ये अनेक लोकांच्या अनेक मागण्या असतात. त्यामध्ये समग्र शिक्षा अभियानाचे कर्मचारी मागील अनेक वर्षापासून संघर्ष करत आहेत, त्यांना सुद्धा कायमस्वरूपी करण्याकरता सरकारने प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे उमेदचे कंत्राटी कर्मचारी, आमच्या CRP भगिनी यांना सुद्धा नियमित करण्याकरता शासनाने प्रयत्न करावेत. जे ग्रामपंचायतचे संगणक प्रोग्रामर असतील किंवा घरकुलचे कर्मचारी असतील, यांना सुद्धा न्याय देण्याकरता त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्याकरता शासनाने प्रयत्न करावे एवढीच विनंती या निमित्ताने करतो. यासोबत जे आपले कोतवाल बंधू आहेत त्यांची अनेक दिवसापासून मागणी आहे. अध्यक्ष महोदय, फक्त 2 मिनिटांमध्ये आपले जे कोतवाल बंधू आहेत त्यांची सुद्धा अनेक दिवसापासून मागणी आहे. त्यांना
चतुर्थ श्रेणी लागू करण्याकरता सुद्धा शासनाने प्रयत्न करावेत। त्याचप्रमाणे आमच्या इथं अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस या सर्वांच्या अनेक जे प्रश्न आहेत, मागण्या आहेत, त्यासुद्धा शासनाने मान्य कराव्यात अशी विनंती सुद्धा मी तुमच्या माध्यमातून करतो। आणि आज आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आम्ही ओबीसी हॉस्टेल करता, आदिवासी हॉस्टेल करता, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल करता जागा उपलब्ध करून दिलेली आहेत। या सर्वांकरता लवकरात लवकर हॉस्टेल बांधकाम करण्यात यावे आणि वसतिगृहाचे बांधकाम करण्यात यावे, जेणेकरून या सर्व विद्यार्थ्यांना न्याय देता येईल। त्याचप्रमाणे गोंदियामध्ये उच्च शिक्षणाकरता कोणत्याही प्रकारची सोय नाही आणि म्हणून आमच्या येथील विद्यार्थ्यांना पुणे, नागपूर, मुंबईला जावे लागते आणि म्हणून गोंदियामध्ये शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यात यावी अशी सुद्धा विनंती तुमच्या माध्यमातून करतो। आणि त्याचप्रमाणे आज शहरी आवास योजना असेल किंवा ग्रामीण आवास योजना असेल, या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या विधानसभेतून लोकांनी मागणी केलेली आहे आणि म्हणून या गोंदिया शहराच्या आवास योजनेकरता कमीत कमी 10,000 लोकांना आणि ग्रामीण भागामध्ये 40,000 लोकांची जी मागणी आहे ती पूर्ण करण्यात यावी, ही जी विनंती तुम्हाला या माध्यमातून करतो। अध्यक्ष महोदय, धन्यवाद।